आता आम्ही आलो इकडे ताडोबाला आणि आता आमची ही सफारी चालू होतीये, पण आता आम्हाला आतमध्ये मोबाईल अलाउड नाहीये आणि इथे आत्ता कॅमेरा एखादा भाड्याने घ्यायला पण अवेलेबल नाहीये. हे बघा आता वाजले दुपारचे 2:30. आजची एक सफारी आहे आमची, उद्याच्या 2 आहेत. हे बघा आता आम्हाला ही इथे ना रूम दिलेली आहे. हे हॉटेल पुढे मोठा परिसर आहे, इथे यांचे 4-5 रूम्स आहेत आणि ही एवढी मोठा इकडे ही लॉबी अशी, हे बघा मोठीच्या मोठी. त्याच्यानंतर हे आहे आमचं रूम, डिलक्स रूम आहे, प्रचंड मोठी आहे रूम. आता आम्ही एक सफारी करून आलो आहे, त्यामुळे सगळे आमच्या कॅप मास्क बेस पडलेत. खूप सुंदर आहे रूम. पसारा बघू नका, बघितलं तरी हरकत नाही, कारण आम्ही रात्री आम्ही दोघी मैत्रिणींनी मुंबईहून 7:55 दुरांतो घेतली. ही एक रूम इकडे, म्हणजे ही मोठी रूम, आणि हा इकडे एक बेड आहे अजून, म्हणजे 3 बेड दिलेत त्यांनी आम्हाला. आणि इकडे हा मस्तपैकी सोफा सेट. काल दुरांतो घेतली होती मुंबईहून शिवाजी टर्मिनस, छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून 7:55ला बरोबर सुटली गाडी आणि दुरांतो एक्सप्रेस ती आली नागपूरला जवळजवळ 7:30 वाजता. आणि तिथून आमचा पुढे ताडोबापर्यंतचा प्रवास थोडा त्रासदायक झाला. आमच्या 8 जणी येणार होतो आम्ही, त्याच्यातल्या कट झाल्या आणि आम्ही शेवटी 5 जणी आलो. तर मध्ये एक ठिकाणी ब्रेकफास्ट घेतला आणि ताडोबा आमचं जिथे हॉटेल आहे, रिसॉर्ट आहे, तिथे यायला जवळजवळ मला 5 तास लागले. साधारण 3-3.5 तास असे लागतात. पण मध्ये आम्ही नाश्त्यासाठी थांबलो आणि त्याच्यानंतर जी गाडी भर रस्त्यात बंद पडली, मग ती परत ठीकठाक करेस तोपर्यंत जवळजवळ अर्धा-पाऊण तास गेला. आणि त्याच्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये आलो, मस्तपैकी फ्रेश झालो, जेवलो वगैरे आणि मग गेलो सफारीसाठी. आम्ही जवळजवळ 3 सफारी घेतलेत. तर आज आम्ही गेलो होतो, पण आज काही आम्हाला तसं बघायला नाही मिळालं, म्हणजे वाघोबा बघायला नाही मिळाला. पण मगर आहे, बाकी इतर खूप पक्षी, त्याच्यानंतर डुक्कर, रानडुक्कर, असं बरंच बाकी पक्षी वगैरे बघायला मिळाले. तर उद्या सकाळी एक जवळजवळ 6ची वाटतं आमची एक सफारी आणि परत दुपारची आहे. तर बघू त्याच्यात काही वाघोबाचं दर्शन होतं का. आणि प्रवास छान झाला खरं, पण आपल्याला ती सवय नसते. 2 टायर AC होतं. जाता येताना दोघांची मिळून आमची तिकिटाचे काहीतरी 4,500 होणार आहेत. आणि ह्याचे आता किती होतात ते सगळ्यात शेवटी सांगते मी. पण ट्रेन एकदम बेस्ट. ट्रेनमध्ये अगदी स्वच्छता, नीटनेटकं. 2 टायर होतं आणि आधी सूप आलं, त्याच्यानंतर म्हणजे घ्यायचं असेल तर तुम्हाला त्या तिकिटाच्या पैशात नाही वेगळं. नंतर सॉफ्ट ड्रिंक्स होते, त्याच्यानंतर जेवण आलं. जेवणाचं पण फुल पॅक केलेलं आपलं हे असतं बॉक्स, तसं बिर्याणी, मग कॉफी वगैरे येत होतं. आणि महाशिवरात्र होते, माझा तर काही उपास नव्हता, मैत्रिणीचा होता, त्यामुळे आम्ही असं सुकं काहीतरी चटरपटर खाणं आणलं होतं, ते खाल्लं आणि कॉफी पिऊन झोपलो. माहिती नाही, गाडी फार अशी धक्के देत होती बराच वेळ, म्हणजे पूर्ण प्रवासी धक्का दिल्यासारखं कसं होतं ना, तशी होती. त्यामुळे झोप अशी शांतपणे लागली नाही. आणि पण चला मैत्रीण बरोबर होती, गप्पा टप्पा. आणि इथे आल्यापासून तर मग आम्ही 5 जणी एकत्र, त्यामुळे धमाल आली खूप. आम्ही मुंबईहून दुरांतो एक्सप्रेस घेतली होती बोलली तुम्हाला. आणि नाशिक आणि धुळ्याहून ज्या मैत्रिणी होत्या त्यांनी सेवाग्राम घेतली, नाशिकला चढल्या. एक जण नाशिकला चढली, दुसऱ्या दोघी चाळीसगावला. आणि असा सगळा प्रवास करत आम्ही आलो मस्तपैकी. नवीन 2 मैत्रिणी ॲड झाल्या मागच्या वेळेसपेक्षा, त्यामुळे आणि आनंदात भर की चला नवीन मैत्रिणींचा सहवास आणि त्यांच्याबरोबरच्या गप्पा गोष्टी. किंवा मी नेहमी म्हणते की आपल्याला कोणी भेटलं की तो आपला गुरु असतो किंवा त्याच्याकडून 4 गोष्टी शिकायला मिळतात
नवीन गोष्टी कळतात. त्यामुळे नेहमी माझ्या व्हिडिओमधून मी तुम्हाला आग्रह करत असते की मित्रमैत्रिणी जोडा, किंवा जे आहेत मित्रमैत्रिणी शाळा कॉलेजचे सुटलेले आहेत, आपण त्यांच्या संपर्कात नाही आता, तर ते कधी भेटण्याचे निमित्त असतील तर नक्की भेटा. आणि छान त्यांचे पण अनुभव आपल्या आयुष्यात चांगलीच म्हणतात ज्ञानाची भर घालते त्या निमित्ताने. तशा आमच्या आता दोघी मैत्रिणी अजून आमच्या या ग्रुपमध्ये जॉईन झाल्या आहेत आणि छान त्यांचे पण अनुभव किंवा आयुष्यातनं काही ना काही त्यांनी शिकले ते आमच्याबरोबर शेअर केले, तर त्याचा आम्हालाही नक्कीच फायदा होईल. तर तुम्ही पण अशाच तुमच्या मैत्रिणी शोधा, हरवलेल्या, म्हणजे हरवलेल्या इन द सेन्स शाळा कॉलेजच्या निमित्त. शाळा कॉलेजमधल्या ज्या मैत्रिणी आहेत त्या आता नाही आहेत संपर्कात, तर त्यांना नक्की शोधा आणि असं त्यांच्याबरोबर छान ग्रुप करा, त्यांच्याबरोबर छान फिरा, करा, बागडा आणि मस्तपैकी आपल्या जीवनाचा आनंद द्विगुणित करा. कारण आता आपल्याला ती गरज आहे आनंद वाढवायचा, कारण फार मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या आपण बऱ्यापैकी निभावल्या आहेत. तर आता आपण आपल्यासाठी जगलं पाहिजे आणि त्याच्याबरोबर अशा छान छान मैत्रिणींचे अनुभव आणि सहवास नक्की छान फायदेशीर होतो. चला आता उद्याची काय काय सफारी आहे, 2 सफारी आहे आणि उद्या परत काय काय सगळं होतं आहे घडामोडी त्या सांगते तुम्हाला. आणि तिकडे तर आत आपण जंगलात गेलो की आपल्याकडे फोन ते घेऊन घेतात आपल्याकडून आणि तिथले कॅमेरे असतात भाड्याचे, पण आमच्या आज ज्या गेटवर गेलो तिथे कॅमेरे अवेलेबल नव्हते, त्यामुळे आम्ही काही घेतलं नाही. पण ठीक आहे, नजरेने बघितलं जे ते पण खूप मस्त होतं एकदम. हे इकडे एक कबड, त्याला मोठं मिरर आहे आणि हे पण भलं मोठं बाथरूम. इकडे पण छान मस्त मिरर आहे. इथे ना इतक्या चांदण्या दिसतात, आता तुम्हाला कितपत दिसत आहेत माहिती नाही, पण मला खूप दिसत आहेत इथे चांदण्या. इथे छान आहे बघा आणि वातावरण पण इतकं छान आहे. दुपारी जरा गरम होत होतं, अर्थात फिरत होतो म्हणताना, पण आता मस्त गार झालं, एकदम सुंदर. सकाळी पण तुम्हाला दाखवते मी ते रिसॉर्ट आमचं कसं आहे. तर इथे एक मोठी चांदणी आपली ती दिसते, पण बारीक 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 खूप चांदणे आहेत. आता आम्ही चाललो आहे सकाळच्या सफारीला. कसलाच गार यार. आज आमची सकाळी जी सफारी होती, राईड होती, ती झरीपेठ सफारी याची. आतमध्ये कॅमेरा, म्हणजे कॅमेरा अलाउड आहे. आज आम्हाला कॅमेरा मिळाला होता भाड्याने, तो आम्ही घेऊन गेलो होतो. आणि मोबाईल आत्ता बाहेर आलो 10:30 वाजता, तेव्हा हातात घेतला. इतकं छान आज आम्हाला मस्तपैकी 2 अस्वल आणि एक 18 महिन्याचं वाघ बघायला मिळालं आणि खूप छान बराच वेळ बघायला मिळाला. त्यामुळे एकदम आज काय म्हणतात ना, पैसे वसूल परफॉर्मन्स होता. आणि हरणं बघायला मिळाली, पक्षी, वेगवेगळे पक्षी मस्त. आणि छान झाला आजचा एकंदर सगळा. सकाळी 6:30 वाजता जे उठलो आहे आणि हवा पण थंड आणि सगळं प्लेझंट मस्त होतं आणि छान झालं आजचं. आता परत दुपारी आहे आमची राईड, बघू आता दुपारी काय आपल्याला बघायला मिळतं आहे ते. आता आम्ही चाललो परत हॉटेलवर आणि आता नाश्ता वगैरे असणार आहे. सकाळी असंच आम्ही निघालो होतो लवकर, फक्त चहा कॉफी पिऊन. आता चाललो हॉटेलवर. ताडोबा वाईल्ड लाईफ रिसॉर्ट इकडे आम्ही थांबलेलो आहोत. खूप आता ह्या दुसऱ्या दिवशी हे मी करते बरं का याचं शूट हॉटेलचं, कारण पहिल्या दिवशी आम्ही दुपारी 1-1:30 नंतर जवळजवळ 2च्या आसपास आलो होतो आणि परत राईड होती आमची, त्यामुळे खूप घाईघाई होती, त्यामुळे मी नव्हतं शूट केलं. आता दुसऱ्या दिवशी आज राईड करून आलो आहे मॉर्निंगची, मग तुम्हाला हॉटेल दाखवते. अर्थात हॉटेल रूम वगैरे मी काल दाखवली तुम्हाला, पण साधारण हा हॉटेलचा एरिया. छान, इतकं गार वाटत होतं ना रात्री,
आणि आज पहाटे पण तर विचारायलाच नको, प्रचंड गारवा होता. पण आता तेवढंच गरम जाणवतं, म्हणजे 11 वाजलेत आता, पण खूप गरम जाणवतं. हे बघा बोगनवेल केवढा फ्रेश कलर आहे, मस्त कढीपत्ता. हे असं इकडे लॉन, आणि त्या लॉनच्या तिकडे जे दिसतंय तिकडे ते आमचे रूम्स आहेत, आणि हे इकडे हॉटेल असं सगळं. हॉटेलची लॉबी. गणपती बाप्पा, शिवाजी महाराज, आणि हे डायनिंग रूम. जेवण करून आता आम्ही भर दुपारी 2:45 वाजता आलेलो आहे आमची 3rd सफारी घ्यायला. आता आम्ही जरा आज आळस करत होतो, कारण सकाळी आम्हाला वाघोबाचं दर्शन घडलंय म्हणून. पण ठीक आहे म्हटलं, परत परत काही येणं होत नाही, ऊन तर ऊन, प्रिकॉशन घ्यायची सगळी आणि निघूयात. आता आम्ही आलोय मामला सफारी गेटकडे. आत गेल्यावर म्हणजे आत तर काय जायला देत नाही, फोन घ्यायला देत नाही. एक पत्र्याची पेटी असते, त्याच्यात सगळेजण ठेवतात लॉक करून, आणि त्यांच्याचकडे ते असतं. हे बघा आता आजूबाजूचा परिसर, आणि उन्हाचा तुम्ही अंदाज घेऊ शकतात, एवढं भयंकर ऊन आहे. आलो आता आम्ही. आज गेलो होतो मामला गेट, आणि तिथे मस्तपैकी आम्हाला वाघीण आणि तिची 2 पिल्लं पण दिसली, अगदी 7-8 महिन्याची पिल्लं, मस्त खूप छान. गौरी आई आणि तिची 2 मुलं 7-8 महिन्याची, खूप छान बघायला मिळालं अगदी जवळून, आणि मस्त वाटलं. आणि छान होतं हे जंगल, म्हणजे हा जो एरिया मामला गेटमधून आम्ही गेलो तिथे भरपूर झाडी होती. झाडी म्हणजे बांबूचंच इकडे जास्त आहे, आणि बाकी सगळी जी पण झाडं आहेत ती, त्यांची सगळी छान माहिती मिळत होती, पक्ष्यांची माहिती, आणि इतकं वेगवेगळ्या काय काय माहिती मिळत होतं. जसं सुतार पक्षी, आपल्याला वाटतं की तो स्वतःसाठीच जे घर बनवतं, झाडावर जे घर बनवतं आपल्या चोचीने, ते काढतो, गोलाकार तो बनवतो, ते घरटं आपल्याला वाटतं सुतार पक्षी स्वतःसाठी. तर त्यांनी सांगितलं की नाही, सुतार पक्षी स्वतःसाठी घर बनवत नाही, तो झाडातले किडे खात असतो, त्यामुळे ते तसे झाडाचं गोलाकार तो होऊन जातो, आणि त्याच्यात पोपट अंडी घालतात, ते घरटं पोपटासाठी असतं असं. तर असं काय काय भन्नाट छान छान गोष्टी कळाल्या. मी तर अगदी नक्की तुम्हाला सांगेल, सफारीला तर इतकी धमाल आली, खूप फिरायला मिळालं, कारण जवळजवळ 3-4 तासाची सफारी असायची. म्हणताना ते सगळं जंगल, त्या सफारीत बसून फिरायचं. आणि आजचा तर एक्सपिरियन्स इतका भन्नाट होता. सकाळी पण सकाळच्या वाघिणीचं नाव होतं के मार्क. के मार्क म्हणजे तिचं जे कपाळ आहे ना, त्याच्यावर के सारखी खूण आहे, म्हणून तिचं नाव के मार्क. तर तिचं पण मूल बघितलं आम्ही, ते जे काहीतरी 18 महिन्यांचं होतं असं. आणि इथे कशी वाघिणीला नावं पडतात की, आणि सगळं त्यांची काय काय स्टोरी असते, मेल फिमेलची, इतकं छान सगळं आम्हाला ऐकायला मिळालं. आणि त्यांची नावं कशी पडतात, त्यांचा स्वभाव किंवा त्यांच्या अंगावर काही खुणा असतात त्याच्यानुसार, आणि कशी 2 वर्ष जी पिल्लं असतात त्यांना नावं नाही ठेवत, त्यांच्या 2 वर्षात त्यांच्यात काय काय त्यांच्यात काय काय चेंजेस होतात, किंवा ते त्याच एरियात राहतात किंवा दुसऱ्या एरियात राहतात,
जातात तर तिथे त्यांची ती नावं पडतात आणि त्या रिलेटेड खूप काय काय छान मस्त ऐकायला मिळालं. त्यामुळे छान वाटलं आणि नक्की मी तर तुम्हाला सांगेन की अगदी शक्य असेल तर नक्की एकदा चक्कर मारा आणि ताडोबाच्या जंगलात आणि खूप माहिती, खूप पक्षी, खूप झाडांची माहिती, फळांची माहिती आणि जे सफारी आहे ज्यांच्या जे ड्रायव्हर आहेत आणि गाईड आहेत तर त्यांचं पण असं की त्यांची स्टोरी म्हणजे की जंगलाचं एरिया वाढतोय त्यामुळे जे गावं होती आधी ती त्यांना स्थलांतरित केलं आहे आणि मग त्या लोकांना रोजगार मिळावा म्हणून त्यांना सफारीच्या सोयी आणि गाईड बनवलेलं आहे. त्यांच्या त्या काय काय प्रोसेस असतात त्याप्रमाणे ते बनतात. तर ते पण खूप छान वाटलं की चला त्यांना रोजंदारी त्यांना मिळावी म्हणून हे असा उपक्रम त्यांच्यासाठी. तर ती लोकं तिथलीच बेसिक ती मुलं असतात. त्यांच्याकडे इतकी माहिती असते बारीक सारीक आणि सगळं आणि इतक्या नवीन नवीन गोष्टी कळाल्या. त्यामुळे आजचा दिवस इतका सुपर डुपर हिट गेला आणि खूप छान वाटलं. मी तुम्हाला पण नक्की विनंती करेल कधी तुम्हाला शक्य असेल तेव्हा नक्की एकदा ताडोबाला भेट द्याच. आणि आज आता आमचा इथे दुसरा दिवस, आता रात्र झाली आहे, सकाळी आम्ही निघणार. सकाळी निघू तेव्हा परत आपण भेटूयात. ताडोबाचं जंगल बघून झाल्यावर आम्ही निघालो हेमलकसा या ठिकाणी. बाबासाहेब आमटे आणि आता त्यांची मुलं पुढे जो सगळा त्यांची संस्था सांभाळत आहेत ते बघण्यासाठी. आणि प्रवास खूप आहे, जवळजवळ 7-8 तास लागतात आणि मध्ये आपण जेवणासाठी थांबतो कारण आम्ही ब्रेकफास्ट करून निघालो होतो आणि जेवणासाठी थांबलो म्हणून वेळ झाला. प्रवास म्हणजे नागपूरवरून ताडोबावरून हेमलकसा हा प्रवास आहेच जास्त, पण जाताना जंगल, नद्या आणि जे सौंदर्य दिसत होतं ते बघत बघत आमचा प्रवास कसा झाला ते कळालं नाही. आणि त्रिवेणी संगम नदीचा तो बघायला मिळाला आणि खरंच प्रवास भले लांबचा होता पण तरी एकदम उत्तम झाला प्रवास. डॉक्टर प्रकाश आमटे सर हा प्रकल्प बघायचे. आता तब्येत ठीक नसते म्हणून त्यांचा मुलगा सांभाळतो. ते सांगतात 1000 जणांचं आमचं कुटुंब आहे, त्याच्यात प्राणी, मुलं आणि इतर सगळा आमचा स्टाफ. त्यांच्याकडे मोठ्याच्या मोठं हॉस्पिटल आहे. तसेच मुलांसाठी शिक्षण, राहणं, खेळण्यासाठी उत्तम सोयी आहेत. स्वच्छता, शुद्ध सात्विक खाणं आणि खूप छान एकंदर परिसर वाटला. आणि आपल्यासारखे जे बघण्यासाठी जातात त्यांच्यासाठी पण उत्तम सोय आहे. एकेका रूममध्ये त्यांनी असे 5, 6, 7, 4 असे कॉट ठेवलेले आहेत, म्हणजे आपला कसा ग्रुप असेल त्या हिशोबाने आपण जाऊ शकतो. त्याच्यानंतर प्राणी संग्रहालय अगदी बघण्यासारखे, तिथे मात्र ते फोटो किंवा व्हिडिओ घ्यायला देत नाहीत. आणि वाघ, चित्ता, कोल्हा, मगर, अस्वल, मोर, घुबड, साप, हरिण, साळींदर आणि असे सगळे तिथे प्राणी आहेत आणि एकंदर खूप छान वाटलं. आणि काही काही मुलांशी असं आम्ही बोलत होतो, असंच म्हणजे साधं, कसे आहेत, काय नाव काय, ते इतके गोड सगळी मुलं मस्त बोलत होते. तिकडचा तो टोन वगैरे अगदी छान वाटत होता. अर्थातच त्यांचा परिसर खूप मोठा आहे आणि त्यांचे अवॉर्ड ठेवण्यासाठीच एक मोठ्याच्या मोठा हॉल ठेवला आहे. मी तर म्हणते थोड्या दिवसांनी आणि ते कमी पडेल. आणि त्यांची पुस्तकं वगैरे विक्रीलाही तिथे आहेत. ती पुस्तकंही आम्ही घेतली. इथला सुंदर अनुभव आणि काहीतरी अशी भन्नाट पॉझिटिव्हिटी घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही आमच्या घरी सुखरूप पोहोचलो.